आमचं मत विचारात घेतलं जात आहे, योग्य तो सन्मानही त्या ठिकाणी होतो आहे. तर भारतीय जनता पक्षामध्ये जाणं हे कल्पोकल्पित केवळ बदनाम करण्यासाठीच केल्या गेलेल्या अफवा आहेत. त्याच्या पाठीमागे सुद्धा कोण आहे ते माहिती आहे, पण योग्य वेळेला बोलू. तुमच्या बाबतीत आणि पटेलांच्या बाबतीत एक शंका घेतली जाते आणि ती उघडपणे चर्चिली जाते आणि त्यात असं म्हटलं जातं की तटकरे भाजपमध्ये जाणार आहेत, ते पटेल भाजपबरोबर जाणार आहेत आणि म्हणून त्यांची ही सगळी खेळी सुरू आहे. अशा संदर्भातला जो तुमच्यावर आरोप होतो त्याला काय उत्तर असेल? हा आरोप अत्यंत निराधार आहे, द्वेषाच्या पोटी केला जाणारा आरोप आहे. तसा हा अशापैकीचा आरोप आम्ही सर्व दादांच्या सोबत निर्णय घेण्यापूर्वीपासून सुद्धा होत आला. अगदी दादांच्या वतीमध्ये सुद्धा आरोप करण्यापर्यंत काही लोकांची, काही महामागांची मजल त्या ठिकाणी पोचली होती. आज दादांचे विचार, दादांनी ज्या पद्धतीने आम्हाला सर्वांना सोबत घेत एक ताकद आणि शक्ती दिली, तोच विचार घेत आम्हाला पुढच्या कालावधीमध्ये जायचं आहे. भारतीय जनता पक्षाच्या शीर्षस्थ नेतृत्वाने सुद्धा किंवा राज्यपातळीवरच्या नेतृत्वाने सुद्धा आम्ही आणि दादाने निर्माण केलेलं पक्षाचं संघटन याला त्याच ताकदीने सोबत घेत पुढे जाण्याच्या दृष्टिकोनातून स्पष्टता त्या ठिकाणी दिलेली आहे. कधीही बघा, मी UPAच्या कालावधीमध्ये सुद्धा पक्षाच्या वरिष्ठ पातळीवरती काम करत आलो. UPAकडून मित्रपक्षाला मिळणारी वागणूक त्या कालावधीमध्ये अगदी त्या प्रक्रियेमध्ये जवळचा नव्हतो तरी अनुभवत होतो, पण 14ला अनुभवली ना. विधानसभे निवडणुकीच्या जागा वाटपासाठी पृथ्वीराज चव्हाणांच्या जवळ ज्याला मी बसत होतो त्याला मी प्रदेशाध्यक्ष होतो. काही जागा आम्हाला बदलून हव्या होत्या, त्याची यादी मागितली. मी दादांना आणि प्रफुल्लभाईंना सांगितलं यादी देऊया नको, म्हटलं यादी दिली तर घोटाळा होईल. यादी दिली आणि काँग्रेसने लगेच उमेदवार जिथे जागा मागितल्या तिथं जाहीर केले. युती तुटण्याच्या पाठीमागचं पहिलं ते कारण आहे. आणि म्हणून मला जे सांगायचं आहे की भारतीय जनता पक्ष आपल्या मित्र पक्षाला, विशेष करून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला, इतरही NDAमध्ये अनेक मित्रपक्ष आहेत, राज्यातला शिवसेना आहे, देशातील इतर अनेक मित्रपक्ष आहेत, पण अतिशय सौहार्दाची वागणूक त्या ठिकाणी मिळते. आमचं मत विचारात घेतलं जात आहे, योग्य तो सन्मानही त्या ठिकाणी होतो आहे. तर भारतीय जनता पक्षामध्ये जाणं हे कल्पोकल्पित केवळ बदनाम करण्यासाठीच केल्या गेलेल्या अफवा आहेत. त्याच्या पाठीमागे सुद्धा कोण आहे ते माहिती आहे, पण योग्य वेळेला बोलू. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.